नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्या पीक विमा वाटप चालू आहे. जवळजवळ 3,265 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामधले काही जवळजवळ 2,000 कोटींची रक्कम वाटप सुद्धा झालेली आहे. आता जसं जसं ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण होत आहे तसं तसं त्यांना पीक विम्याचं वितरण केलं जात आहे. आता अहिल्यानगरचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्यांचे वाटप चालू आहे. सोलापूर जिल्ह्याचे कॅल्क्युलेशन होत आहे आणि त्याचे सुद्धा वाटप चालू आहे. सोलापूर जिल्ह्याला आपण मागेच पाहिले 95 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. आता तुम्हाला पैसे आले का नाही आणि तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे तुम्हाला कसं पाहायचं, की त्याचं नेमकं स्टेटस काय आहे हे तुम्ही कसं पाहायचं, तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला पहिल्यांदा PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवरती यायचं आहे. आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तर पहा, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेलं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना जे सुरुवातीच आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लोडिंग होत आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा साईट ओपन झालेली आहे. याच्यामध्ये 6 ऑप्शन आहेत. फार्मर कॉर्नर आहे, तर आपल्याला फार्मर कॉर्नर याच्यावरती पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं साइन इन केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला साइन इन करू. तर याच्यामध्ये लॉग इन फॉर फार्मर्स जे हिरव्या कलरची पट्टी आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर त्या ठिकाणचा टाकायचा आहे. रजिस्टर मोबाईल नंबर व्यवस्थित तुमचा जो तुम्ही फसल विमा योजनेला टाकलेला आहे तोच रजिस्टर नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली कॅप्चा दिलेला आहे तो व्यवस्थित कॅप्चा त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर OTPसाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, तुमच्या मोबाईलवरती एक 6 आकडी OTP येईल. तो OTP व्यवस्थित जसा आहे तसा टाकायचा आहे. तर पहा, OTP आलेला आहे. आपण OTP या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि पुढे गेलेला आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला तिथं पूर्ण तुमचं डिटेल आलेलं आहे. तुमचं फार्मर नेम आलेलं आहे, त्याच्याखाली रिलेटिव्ह नेम आलेला आहे आणि त्याच्याखाली तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे. आणि याच्या साईटला पहा, तुमचा आधार नंबर आहे, त्यानंतर फार्मर ID आहे आणि तुमचा परमनंटली ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण डिटेल आलेला आहे. त्यानंतर खाली बघा, तुम्हाला प्रिव्हियस पॉलिसी डिटेल आलेला आहे. तर तुमची कुठली पॉलिसी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जी कुठलं पॉलिसीचं वर्ष असेल ते लिहायचं आहे आणि सीझन कुठले, खरीप आहे का रब्बी. आता आपलं खरीप आहे आणि वर्ष 2024 खरीपचं आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर तुमचं पॉलिसी पूर्ण पॉलिसी नंबर आहे, क्रिएटेड डेट आहे, सम इश्यूड आहे आणि त्याच्याखाली बघा तुमचं पूर्ण पॉलिसीचं डिटेल आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा आपण काय टाकलेलं आहे, जो काय आहे तो व्हेरीफाय आपला आहे का नाही ते याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये बघा अकाउंट नंबर आहे, क्लेम टाईप आहे, त्याच्यामध्ये व्ह्यूज जे आहे त्या व्ह्यूजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिलं आपण 3 प्रकारच्या पिकाचं भरलेलं आहे. तर व्ह्यूजमध्ये पहिल्या पिकाचं पाहू. याच्यामध्ये आपला नाही अजून काय आलेलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या 2 नंबरला जे पीक भरलेलं आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपली 7,000 रुपये अमाऊंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये अकाउंट नंबर आहे, क्लेम टाईप आहे, क्लेम अमाऊंट आहे. तर आपली 7,000 रुपये अमाऊंट झालेली आहे आणि क्लेम डेट 2/5 आहे. तर ही झाली 2 नंबर पिकाची. त्याच्यानंतर खाली बघा, तिसऱ्या पिकाचे सुद्धा सेम जेवढं तुम्ही भरलेलं आहे त्या पिकाची जर मंजूर असेल तर व्हेरीफाईड दाखवते. आता आपलं व्हेरीफाईड आहे, ते लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे फार्मर अकाउंट आहे ते अकाउंटचे तुमचं पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेले आहे. आणि तर बा तुमचं जे काय अकाउंट असेल ते आधारप्रमाणेच येणार आहे. आणि लॉगआउट करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करून खाली नाव आणि खाली लॉगआउटचं ऑप्शन आहे, ते लॉगआउटला क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर पडाल. धन्यवाद.